प्रशांत कोरटकरची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। कोरटकरच्या जामिनाचा मार्ग मोकळा। वकील आजच अर्ज करणार, तर कोरटकरच्या घरावर बुलडोझर चालवा। नागपूरच्या राजे मुदोजी भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर। डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन। दीक्षाभूमीला सुद्धा भेट। मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन। मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कात आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरेंची तोफ आज कुणावर धडाडणार? शिवरायांचा अवमान, औरंगजेबाच्या कबरीचा वाद। नागपूर हिंसाचारावर राज ठाकरे काय बोलणार, याकडे लक्ष। राज्यभरात आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा उत्साह। मुंबईतील गिरगाव, विलेपार्ल्यासह ठाणे, डोंबिवली, नागपूर, पुण्यामध्ये शोभायात्रेचं आयोजन। ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून नववर्षाचं स्वागत। गुढीपाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये सुद्धा भाविकांची गर्दी। पुण्यातील दगडूशेठ, शिर्डीतील साईबाबा, मुंबईतील सिद्धिविनायक, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी रीघ, तर नागपुरात सामूहिक रामरक्षा पठण। राजकीय नेत्यांकडून गुढीपाडवा उत्साहात साजरा। शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंनी, तर नागपुरात फडणवीसांनी उभारली गुढी। अजित पवार, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवेंकडून सुद्धा गुढीचं पूजन। राज्यात उष्णतेची लाट सुरू असतानाच पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचाही इशारा। विदर्भात गारपिटीची हवामान विभागानं वर्तवली शक्यता। मुंबई, पुण्यात सुद्धा अवकाळीचा अंदाज। Thank you.